अमेरिका आणि इराणमधलं युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेलं आहे. इराणमध्ये अणुसंशोधन जे सुरू होतं, अणुबॉम्ब तयार करण्याची जी प्रक्रिया सुरू होती, तिला पूर्णतः स्थगिती मिळेल असंही सांगितलं जातंय. म्हणजे काय, तर इराण आता अणुबॉम्ब विकसित करू शकणार नाही. तशी स्वाक्षरीच इराण अमेरिकेबरोबर करेल अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे. रॉयटर्स ही वृत्तसंस्था आहे जागतिक पातळीवरची. मुळात अमेरिकेनं 28 फेब्रुवारीच्या दरम्यान हा हल्ला केला आणि त्यानंतर जग वेठीस धरलं गेलं. तेलाच्या किमती वाढल्या, सोन्याच्या किमती वाढल्या, शेअर बाजार पूर्णतः गडगडले, महागाई खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. या दोन्हीही देशातला तणाव हा हजारो मृत्यूचं कारण ठरला. त्यानंतर आता ही मध्यस्थता. मुळात या युद्धातून मिळालं काय आणि कुणाला, हा प्रश्न तयार होतो. इराण अणुबॉम्ब तयारच करू शकला नाही. इराण आपल्या सर्वोच्च नेत्यांनाही वाचवू शकला नाही. हजारो बळी या निमित्तानं इराणनं दिले आणि इतकंच नाही तर अमेरिकेनं अरबो कोट्यवधी रुपये या युद्धावर खर्च केले. जगभरातले अनेक देश हे महागाईच्या गर्तेत गेले. कुणालाच काही मिळालं नाही. मग मिळालं कुणाला? अमेरिकेनं आपला डॉलर वाचवला. या युद्धाच्या निमित्तानं जग डॉलरला जी इतर करन्सी म्हणजे चलन शोधत होतं, त्याला काहीसा अल्पविराम लागला, स्वल्पविराम लागला. त्यातून डॉलरची जी किंमत आहे जागतिक बाजारातली, ती स्थिर झाली किंवा थोडीशी वाढली. रुपया इकडे गडगडला. भारताचं खूप मोठ्या प्रमाणावर यातून नुकसान झालं. पण असं असूनही दरवेळेला ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला आपण भूभाग वाढवतोय, आपण साम्राज्य विस्तार करतोय, अशी परिस्थिती नसतेच. आता युद्ध हे पूर्णतः नव्या आणि आधुनिक माध्यमात खेळलं जातं. त्यातून सीमा विस्तार होतो अशी परिस्थिती नसते. यातून होतो तो फक्त नुकसान आणि सर्वसामान्यांचा बळी. त्यामुळे युद्धातून कधीच कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आणि सध्या जे युद्ध जगभरात लढली जात आहेत ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतं असं दिसतच नाही. ते मध्यावरच सुटतात आणि तीच परिस्थिती याही युद्धाची आहे. हे युद्ध कोणताही निर्णय न लावता संपुष्टात येत आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.